झालं. नेक्स्ट टॉपिक अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. तर कालपर्यंत आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पर्यंत बघितलं. तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन हा आपला आजचा टॉपिक. तर तत्पूर्वी न्यूटन सेकंड लॉ काय आपल्याला सांगते हे आपण एकदा रिवाइज करू. लास्ट इयरला झालं होतं न्यूटन सेकंड लॉ. तर न्यूटन सेकंड लॉचं आपलं इक्वेशन काय आलं होतं F = ma. तर हे इक्वेशन काय सांगते? न्यूटनचा सेकंड लॉ मध्ये आपल्या शेवटचं इक्वेशन येते F = ma. मग हे F = ma म्हणजे काय सांगते की जिथं कुठं पण एक्सेलरेशन प्रोड्यूस होईल, जिथं कुठं पण एक्सेलरेशन प्रोड्यूस होईल त्या एक्सेलरेशन प्रोड्यूस होण्यामागे एक फोर्स असेल. त्या एक्सेलरेशन प्रोड्यूस होण्यामागे कोण असेल? एक फोर्स असेल. ठीक आहे. हे न्यूटनच्या सेकंड लॉने सांगितलं. तर आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघितला. तर मग लक्षात घ्या की कोणतं पण एक्सेलरेशन प्रोड्यूस होण्यामागे रिस्पॉन्सिबल कोण असेल? तर एक फोर्स असेल. आहे. तर मग मला सांगा इथं एक्सेलरेशन कोणतं प्रोड्यूस होणार आहे? अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. कोणतं एक्सेलरेशन प्रोड्यूस होणार आहे? अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनला आपण एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. ते आपण डिनोट करतो स्मॉल d या लेटरनं. तर मग लक्षात घ्या आपण काय सांगितलं न्यूटनच्या सेकंड लॉने काय सांगितलं की जे कुठलं पण एक्सेलरेशन प्रोड्यूस होण्यामागे रिस्पॉन्सिबल कोण असेल? तर फोर्स रिस्पॉन्सिबल असेल. तर मग मला सांगा की इथं कोणतं एक्सेलरेशन प्रोड्यूस व्हायलं? अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. तर मग अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन प्रोड्यूस होण्यामागे कोणता फोर्स असेल? तर अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिस्पॉन्सिबल असेल. तर मग बघा डेफिनेशन काय आहे. ठीक आहे. हेडिंग काय आपलं? अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. तर मग the gravitational force on any object due to earth result in acceleration. म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अर्थ एक एक्सेलरेशन प्रोड्यूस होईल. कोणतं एक्सेलरेशन प्रोड्यूस होईल? एक एक्सेलरेशन प्रोड्यूस होईल. आणि जे एक्सेलरेशन अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे प्रोड्यूस झालं तर मग त्या एक्सेलरेशनला कोणतं एक्सेलरेशन म्हणाल आपण? अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनला आपण स्मॉल g न डिनोट करतो. ठीक आहे. इथपर्यंत कळलं आपल्याला की अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन म्हणजे काय? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या रिझल्टमुळे एक एक्सेलरेशन प्रोड्यूस होईल आणि जे एक्सेलरेशन अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे प्रोड्यूस झालं त्या एक्सेलरेशनला कुठलं एक्सेलरेशन म्हणलं आपण? अर्थचं ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. आणि अर्थचं ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन आपण कशाने डिनोट करतो? स्मॉल लेटर g न. तर मग याचा आता आपण फॉर्म्युला डिराइव्ह करू. ठीक आहे. तर लक्षात घ्या फॉर्म्युला काय आपला फोर्सचा? फोर्स = ma अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ. तर मग इथं फोर्स कोणता आहे? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर मग ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे एक्सेलरेशन प्रोड्यूस होईल त्या एक्सेलरेशनला कोणतं एक्सेलरेशन म्हणलं आपण? अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन किंवा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय? m × g. कशामुळे? तर इथं जे एक्सेलरेशन प्रोड्यूस व्हायला ते एक्सेलरेशन कोणतं आहे? हे एक्सेलरेशन इथं कोणतं आहे? g आहे. जे म्हणजे अर्थ एक्सेलरेशन अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन आहे. त्याला आपण एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. मग आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला F = mg. आणि आपल्याला माहित आहे की अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा आपला फॉर्म्युला काय होता? g m/r². ठीक आहे. हे फॉर्म्युला कशाचा होता? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. मग हे दोन इक्वेशन आहे आपल्याकडे. पहिले इक्वेशन कोणतं? F = mg. हे कुठून आलं? न्यूटनच्या सेकंड लॉ मध्ये. ठीक आहे. आणि सेकंड इक्वेशन काल आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला कोणता बघितला होता? F = g mm/r². तर या दोन इक्वेशनला आपण जर समजा इक्वेट केलं तर मग आपल्याला हे बघा या दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड काय इक्वल आहे? F ग्रॅव्हिटेशनल फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर मग इथं राईट हँड साइड काय होती? इक्वल होती. तर मग mg या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून काय भेटलं आपल्याला? mg = g mm/r². ठीक आहे. हे स्मॉल m काय झाले? कॅन्सल. तर मग आपल्याला फॉर्म्युला भेटला g = g m/r². हे झाला फॉर्म्युला कोणाचा? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. आणि लक्षात घ्या हा जो अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो अर्थच्या सरफेसवरचा आहे. कुठचा आहे? अर्थच्या सरफेसवरचा. कशामुळे? काल आपण बघितलं की जे ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केला होता ज्या ऑब्जेक्टचं मास स्मॉल m होतं ते ऑब्जेक्ट कुठं होता? तर अर्थच्या सरफेसवर होता. तर मग या दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स काय राहील? रेडियस ऑफ अर्थ एवढा. लक्षात घ्या जर हा ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवर नसून एका हाईट h ला असेल, ठीक आहे, अर्थच्या वर हाईट h ला हा ऑब्जेक्ट असेल स्मॉल m, तर मग मला सांगा या फॉर्म्युल्यामध्ये r ची व्हॅल्यू काय येईल?
तर r प्लस h काय व्हॅल्यू दिली तर या दोन ऑब्जेक्ट मध्ये डिस्टन्स काय r इथून इथपर्यंत r आणि इथून इथपर्यंत h तर ते डिस्टन्स काय झालं डिस्टन्स काय होईल r प्लस h चा स्क्वेअर तर r प्लस h जे आहे या r प्लस h ला आपण एक स्मॉल लेटर r ने सुद्धा लिहू शकतो म्हणजे काय केलं r प्लस h म्हणजे काय स्मॉल ठीक आहे तर मग जर ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसच्या वर असेल ॲट हाईट h ला असेल तर मग तेव्हा acceleration due to gravity ची व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ द अर्थ किती आहे स्मॉल g gm अपॉन r स्क्वेअर इथपर्यंत आलं ठीक आहे आता मी ते तुम्हाला डिराइव्ह करून दाखवतो कसं होते ते अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल acceleration ची व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ द अर्थ किती आली gm अपॉन r स्क्वेअर याला आपण बघू या डायग्राम मध्ये कसं आलं ते ठीक आहे तर अर्थ कन्सिडर केली अर्थची रेडियस काय कॅपिटल आर अर्थचा मास काय स्मॉल आर ठीक आहे तर आपला ऑब्जेक्ट आपण जे कन्सिडर केला होता तो ऑब्जेक्टचं मास किती होतं स्मॉल एम ते ऑब्जेक्ट कुठं होता अर्थच्या सरफेसवर मग मला सांगा या अर्थच्या सरफेसवर त्याच्यावर त्याचं जे काही वेट असेल सेल्फ वेट किंवा त्याच्यावर लागणारा फोर्स अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ बाय m into k तर मग मला सांगा हा ऑब्जेक्ट कुठे आहे अर्थच्या सरफेसवर अर्थच्या सरफेसवर आहे म्हणजे त्याच्यावर कोणता फोर्स लागला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे acceleration प्रोड्यूस होते त्याला आपण कोणतं acceleration म्हणलं अर्थ ग्रॅव्हिटेशनल acceleration तर मग f फॉर्म्युला काय आपला mg कशामुळे तर इथं जे acceleration आहे ते acceleration कोणतं राहील अर्थ ग्रॅव्हिटेशनल acceleration ठीक आहे त्याच्यानंतर आता मला सांगा की हे दोन ऑब्जेक्ट आहेत एक ऑब्जेक्ट की ज्या ऑब्जेक्टचा मास स्मॉल आहे आणि दुसरा ऑब्जेक्ट ज्याचा मास कॅपिटल आहे मग याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर समजा आपण डिफाइन केला म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावला तर ते काय सांगते कॅपिटल G इनटू मास ऑफ टू ऑब्जेक्ट दोन ऑब्जेक्टचा मास काय प्रोडक्ट ऑफ मासेस कॅपिटल M इनटू स्मॉल m कॅपिटल M इनटू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा यूज करायला आपण ठीक आहे आपण मध्ये काय असते डिस्टन्सचा स्क्वेअर ते या दोन ऑब्जेक्ट मध्ये डिस्टन्स काय आहे अर्थच्या रेडियस एवढं मग ते काय अर्थच्या रेडियसचा स्क्वेअर लक्षात आलं तर मग हे दोन इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड काय सेम आहे तर मग राइट हँड साइड सुद्धा काय ती इक्वल होती mg काय gm अपॉन r स्क्वेअर तर हे स्मॉल m काय झाले कॅन्सल तर मग acceleration अर्थ ग्रॅव्हिटेशनल acceleration ची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला gm अपॉन r स्क्वेअर ठीक आहे ही व्हॅल्यू भेटते आपल्याला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल acceleration ची आपल्याला माहित आहे कॅपिटल G कॉन्स्टंट आहे याची व्हॅल्यू आपल्याला नोन आहे ठीक आहे असते 6.67 इनटू बघा जी चा फॉर्म्युला काय आला आपला gm अपॉन r स्क्वेअर तर आपल्याला g ची व्हॅल्यू माहित आहे का माहित आहे कॅपिटल M अर्थचा मास माहित आहे कॉन्स्टंट असते ते किती 6 × 10⁻24 आणि रेडियस ऑफ अर्थ ती सुद्धा काय असते 6.4 × 10⁻6 मीटर हे सगळ्या व्हॅल्यूज माहित आहे तर मग अर्थच्या सरफेसवर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल acceleration ची व्हॅल्यू किती बघा g ची व्हॅल्यू किती आहे 6.67 × 10⁻11 इनटू अर्थचा मास किती असते 6 × 10⁻24 डिवाइडेड बाय अर्थच्या रेडियसची व्हॅल्यू किती असते 6.4 × 10⁻6 मीटर याचा काय घेऊ आपण स्क्वेअर म्हणतो एक स्क्वेअर आहे r स्क्वेअर तर या सगळ्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल acceleration ची व्हॅल्यू भेटते ती भेटते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर तर मग याच्यावरून आपण आजपर्यंत स्मॉल g ची व्हॅल्यू कुठं पण काय घेतो 9.8 मीटर पर सेकंड घेतो सेकंड स्क्वेअर घेतो कशामुळे तर या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल acceleration चा फॉर्म्युला काय आला gm अपॉन r स्क्वेअर मग या g ची व्हॅल्यू m ची व्हॅल्यू r स्क्वेअर ची व्हॅल्यू तर या इक्वेशन मध्ये पुट केली तर आपल्याला g ची व्हॅल्यू किती भेटणार आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे झालं अर्थ ग्रॅव्हिटेशनल acceleration म्हणजे लक्षात आलं तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल acceleration म्हणजे काय की जे acceleration अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे प्रोड्यूस होईल त्या acceleration ला कुठला acceleration म्हणाला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल acceleration त्याला आपण डिनोट करतो स्मॉल लेटर g ठीक आहे तर मग आपण इथं काय कन्सिडर केलं तर एक ऑब्जेक्ट आहे जो ऑब्जेक्ट कुठे आहे अर्थच्या सरफेसवर आहे त्याचा मास किती घेतलं स्मॉल आहे त्याच्यानंतर आपण अर्थ कन्सिडर केली सेकंड ऑब्जेक्ट ठीक आहे त्याच्यानंतर या दोन ऑब्जेक्ट मधला डिफरन्स किती घेतला आपण कॅपिटल r तर मग मला सांगा की न्यूटनचा सेकंड लॉ सांगते फोर्सचा फॉर्म्युला काय असते F mg म्हणजे मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट इनटू acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी इनटू acceleration पण इथं कोणतं acceleration आहे acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे तर मग F काय आलं mg त्याच्यानंतर या दोन ऑब्जेक्ट वरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण फाइंड केला तो काय असते
F is equal to G into product of two masses. तो दोन masses कोणते आहे? कॅपिटल M into स्मॉल m. तर product of two masses कॅपिटल M into स्मॉल m divided by d square. d square म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. तर या दोन ऑब्जेक्ट मध्ये डिस्टन्स किती आहे? r. तर मग r चा स्क्वेअर. मग हे याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला g ची व्हॅल्यू भेटली. g चा फॉर्म्युला भेटला कोणता? gm/r². ठीक आहे, लक्षात आलं? तर मग हे झालं अर्थ ग्रॅव्हिटेशनल acceleration बद्दल. तर आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ g. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स व्हॅरी कशामुळे होते आणि कुठे कुठे व्हॅरी होते, कसा कसा व्हॅरी होते. ठीक आहे, तर ते आपण बघू. तर आता नेक्स्ट टॉपिक आपला व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ स्मॉल g. स्मॉल g म्हणजे काय? acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल acceleration. तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल acceleration आपण ऑन द सरफेस ऑफ द अर्थ फॉर्म्युला बघितला होता. आता एक ऑब्जेक्ट आपण अर्थच्या सरफेसवर कन्सिडर केलं, काय होता? gm/r². तर r² म्हणजे काय? रेडियस ऑफ अर्थ किंवा डिस्टन्स बिटवीन दॅट टू ऑब्जेक्ट्स. त्या दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स किंवा रेडियस ऑफ अर्थ काही म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. तर मग हे काय म्हणते? व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ g. व्हेरिएशन म्हणजे काय? व्हेरिएशन म्हणजे चेंज. व्हेरिएशन म्हणजे काय? चेंज. तर मग या acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू अर्थच्या सरफेसवर किती आली होती? आपली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आली होती. ठीक आहे, तर मग ती व्हॅल्यू चेंज केव्हा केव्हा होईल? तर केव्हा चेंज होईल? तर लक्षात घ्या, एक तर कंडिशन काय आहे, तर हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स जर समजा चेंज झालं तर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल acceleration ची व्हॅल्यू काय होईल? चेंज होईल, म्हणजे व्हॅरी होईल. मग त्याला आपण काय म्हणू? व्हेरिएशन ऑफ g. सेकंड थिंग कोणती? हे मास चेंज झालं तर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल acceleration ची व्हॅल्यू काय होईल? चेंज होईल. तर मास चेंज होईल म्हणजे अर्थचा मास कसं बदलणार आहे तुम्ही म्हणसाल, तर ते बघू आपण नेमकं चेंज काय आहे. ते तीन टॉपिक्स आहे अवेलेबल आहेत व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ g मध्ये. कोणते कोणते? पहिलं तर चेंज अराउंड द सरफेस ऑफ द अर्थ, सेकंड आहे चेंज विथ द हाईट आणि थर्ड आहे चेंज विथ द डेप्थ. तर एका एकानं आपण तिन्ही पॉइंटवर येऊ. ठीक आहे, तर सुरुवातीला पहिला पॉइंट. तर आपल्याला आपला फॉर्म्युला कोणता डिराइव्ह केला होता आपण? तर हे केला होता g = gm/r². तर याचा यूज करून आपण एक व्हेरिएशनचा टॉपिक बघणार आहोत. ठीक आहे, तर पहिला टॉपिक काय आहे? व्हेरिएशन अलोंग द सरफेस ऑफ द अर्थ. तर मग व्हेरिएशन अलोंग द सरफेस ऑफ द अर्थ नेमकं अर्थच्या सरफेसवर जी ची व्हॅल्यू चेंज कशी होते, हे पहिला आपला टॉपिक. तर ते बघू आपण. तर मी तुम्हाला त्या दिवशी आर्यभट्ट नावाच्या सायंटिस्टचं नाव घेतलं होतं सुरुवातीला आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगितली होती. ते कशासाठी? तर ते आर्यभट्टाचा जे काही कन्सेप्ट होता त्या कन्सेप्टचा आपल्याला इथे यूज करायचा. तर त्यानं काय सांगितलं होतं आर्यभट्टानं? तर अर्थ जी आहे, ठीक आहे, ही अर्थ काय करते? स्वतःच्या ऍक्सिसच्या अराउंड रोटेट होते. तुम्ही ऍक्सिस तुम्हाला सांगितलं होतं की ऍक्सिस म्हणजे काय? हे नॉर्थ पोल असेल, हे साऊथ पोल असेल. तर या दोन पोलच्या मधातून जर आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर या स्ट्रेट लाईनला आपण काय म्हणतो? ऍक्सिस म्हणतो. या स्ट्रेट लाईनला काय म्हणतो आपण? ऍक्सिस. ऍक्सिस म्हणजे काय? अ स्ट्रेट लाईन ड्रॉन फ्रॉम टू पोल्स ऑफ अर्थ इज नोन ॲज अर्थ ऍक्सिस. त्याला आपण काय म्हणतो? अर्थचा ऍक्सिस. आणि आपल्याला आर्यभट्टाने काय सांगितलं की या ऍक्सिसच्या अराउंड अर्थ काय करते? रोटेट करते. म्हणजे याच्या अराउंड अशी गोल 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 स्वतःभोवती फिरत. तर अर्थ कितीतरी वर्षांपासून स्वतःभोवती फिरत आहे. तर मग या अर्थच्या रोटेशनमुळे अर्थ स्वतःभोवती फिरते की नाही, त्याच्या रोटेशनमुळे काय झालं की अर्थचा हा जो सरफेस आहे, हा साइडचा सरफेस, हा जो सरफेस आहे, हा सरफेस काय होते? बल्ज होते. बल्ज होते म्हणजे काय? बाहेरच्या साइडला फुगीर होते. फुगीर झालेला आहे, होते म्हणजे झालेला आहे, आणखी होईल फुगीर. ठीक आहे, इकडल्या साइडला आणि इकडल्या साइडला काय होईल? अर्थचा सरफेस बल्ज होईल. कशामुळे? तर आजच्या रोटेशनमुळे हा जो सरफेस आहे तो काय झाला? बल्ज झाला. तर लक्षात घ्या, इकडला सरफेस अर्थच्या रोटेशनमुळे काय झाला? बल्ज झाला. तर मग इकडला सरफेस बल्ज झाला म्हणजे इकडला सरफेस जर समजा इन्क्रीज झाला, वाढला, तर कुठला तरी सरफेस डिक्रीज व्हायला पाहिजे की नाही. तर मग हे जे काही पोल्स आहेत, तर मग या पोलचा सरफेस इथला जे एरिया आहे ना, तर हा डिक्रीज होईल. कारण इकडे वाढला तर कुठे ना कुठे तरी कमी व्हायला पाहिजे. तर मग हा जो सरफेस आहे, हा सरफेस काय झाला? डिक्रीज झाला. म्हणून अर्थ जे आहे, तर अर्थचा शेप जे आहे ते एक्झॅक्टली स्फिअर आहे का? नाही आहे. कशामुळे एक्झॅक्टली स्फेरिकल नाही आहे? तर अर्थचा सरफेस एक्झॅक्टली स्फेरिकल नसण्याचं कारण फक्त एकच आहे, ते म्हणजे काय? अर्थचं स्वतःभोवतीचं रोटेशन. अर्थच्या स्वतःभोवतीच्या रोटेशनमुळे हा जो एक सरफेस आहे, ते अर्थचा सरफेस काय झाला? बल्ज झाला. आणि एक सरफेस काय झाला? फ्लॅट झाला. तर मग फ्लॅट कोणता सरफेस झाला? तर पोल जवळचा. ठीक आहे, पोल जवळचा सरफेस काय झाला? फ्लॅट झाला. हे अर्थचं सेंटर आपण कन्सिडर करू. ठीक आहे, लक्षात आलं? तर मग आपण ऍक्सिस कशाला म्हणलोय बघितलं तर एक असते ऍक्सिस
आणि दुसरं असते इक्वेटर. इक्वेटर म्हणजे काय? अ लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस. जी लाईन ऍक्सिसला परपेंडिक्युलर असते त्याला आपण काय म्हणतो? इक्वेटर. तर मग बघा ही जी लाईन आहे ती ही लाईन म्हणजे काय झालं आपलं? इक्वेटर. आणि हे पोल आणि इक्वेटर, आपण पोल इक्वेटर कन्सेप्ट ऐकले. तर मग इक्वेटर म्हणजे काय असते, पोल म्हणजे काय असते, त्याच्यानंतर ऍक्सिस म्हणजे काय असते. ऍक्सिस आणि इक्वेटर दोन गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला इथं क्लिअर केलं. तर ऍक्सिस म्हणजे काय? अ स्ट्रेट लाईन पासेस थ्रू पोल्स ऑफ द अर्थ इज कॉल्ड एज अर्थ्स ऍक्सिस. त्याला काय म्हणतात? अर्थचा ऍक्सिस म्हणतात. आणि इक्वेटर म्हणजे काय? अ लाईन परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस. जी लाईन या ऍक्सिसला परपेंडिक्युलर असेल त्याला आपण काय म्हणतो? इक्वेटर म्हणतो. ठीक आहे. तर लक्षात घ्या आपला पहिला टॉपिक चेंज अलोंग द सरफेस ऑफ द अर्थ. तर आपण काय सांगितलं की अर्थच्या रोटेशनमुळे अर्थचा एक भाग काय झाला? बंद झाला आणि एक भाग काय झाला? फ्लॅटन झाला. तर मग त्याच्यामुळे मला सांगा की आपल्याला इथं कळते की अर्थची जी काही रेडियस आहे इथून इक्वेटरची रेडियस ही आहे आणि पोलची रेडियस कोणती असेल आपली? तर ही असेल. तर मला सांगा या ज्या दोन रेडियस आहेत या दोन रेडियस अर्थच्या सेम आहेत का? तर सेम नाही. कशामुळे? काऊन तर हा भाग बंद झाला आणि हा भाग फ्लॅट झाला, म्हणजे हा भाग थोडा जास्त आहे, हा भाग कसा आहे? थोडा कमी आहे. तर मग जर समजा रेडियसची व्हॅल्यू जर चेंज असेल किंवा रेडियसला आपण काय म्हणतो? डिस्टन्सची जर व्हॅल्यू आपली चेंज असेल तर मग अर्थचा एक्सेलरेशन सुद्धा काय होईल? चेंज होईल. कसं होईल बघा. तर लक्षात घ्या हे जी ची व्हॅल्यू आहे. आता बघा इथं जी ची व्हॅल्यू, याला आपण काय करू? आर लिहू, पोलार रेडियस पकडू आणि याला लिहू आपण इक्वेटोरियल रेडियस. आर लिहू, दोन गोष्टी लिहितो. तर मग मला सांगा की पोलवर आपला ऑब्जेक्ट आहे, इकडे बघा या नॉर्थ पोलवर आपला ऑब्जेक्ट आहे, याचा मास स्मॉल एम आहे आणि त्याच ऑब्जेक्टला आपण कुठं कन्सिडर करू? इक्वेटरवर कन्सिडर करू की जे ऑब्जेक्टचं मास किती आहे? स्मॉल एम आहे. लक्षात आलं? तर मग मला सांगा की पोलवर जीपी न पोलवर जी व्हॅल्यू घेतो मी कशाची? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनची. तर मग जीपी ची व्हॅल्यू काय? जी एम अर्थ मास तर बदलणार नाही, डिवाइडेड बाय आर. आर म्हणजे या दोन ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स. तर अर्थ मधला आणि ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स पोलवर काय येईल? आरपी डिस्टन्स. ठीक आहे. तिथे रेडियस आरपी आहे, मग आरपी चा स्क्वेअर. ठीक आहे. आणि तसंच जर समजा मी आता हे व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन इक्वेटर जी जर फाइंड केली त्या ऑब्जेक्टची, की ज्या ऑब्जेक्टचा मास काय? स्मॉल एम आहे, तर ती काय? जी एम अपॉन आर ई चा स्क्वेअर. ठीक आहे. तर लक्षात येते इथं आपल्याला व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे रेडियसला कसं आहे? रेडियसला किंवा डिस्टन्सला कसं आहे? तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय? की आर ची व्हॅल्यू जर वाढली तर जी ची व्हॅल्यू काय होईल? कमी होईल. आर ची व्हॅल्यू वाढली तर जी ची व्हॅल्यू काय होईल? कमी होईल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि आर ची व्हॅल्यू जर कमी झाली तर जी ची व्हॅल्यू काय होईल? वाढेल. लक्षात आलं? तर आपली जी ची व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, मग आपण अर्थचा मास वगैरे टाकून किती आली होती आपली? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही आली होती ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आपण ॲव्हरेज व्हॅल्यू घेतली होती. तर मला सांगा पोलची जी रेडियस आहे, पोलची रेडियस कोणती? आरपी, पोलवरची रेडियस. आणि इक्वेटरवरची रेडियस कोणती आहे आपली? तर आरई. याच्यामध्ये मोठी रेडियस कोणती आहे? तर इक्वेटरची रेडियस कशी आहे? जास्त आहे. तर मग हे आरई कशी आहे? जास्त आहे. इक्वेटरची रेडियस कशी आहे? मोर आहे. तर मग मला सांगा जर समजा रेडियस जास्त असेल तर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होईल? कमी होईल. कशामुळे? तर हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. तर मग मला सांगा या इक्वेटरवरची रेडियस कशी आहे? जास्त आहे. तर मग इक्वेटरवरचं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कसं असेल? कमी असेल. आता येऊ आपण पोलवर. पोलवरची रेडियस कशी आहे? कमी आहे विथ रिस्पेक्ट टू इक्वेटर. इक्वेटरच्या रिस्पेक्टिव्हला पोलवरची रेडियस कशी आहे? लेस आहे. तर मग पोलवरचं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असेल? मोर असेल. आणि कसं असते माहिती आहे का की या इक्वेटरची जर रेडियस आपली 6400 किलोमीटर असेल तर याच्यापेक्षा नियरली 22 किलोमीटर ना पोलची रेडियस कमी असते. 22 किलोमीटरचा काय डिफरन्स आहे? 22 किलोमीटरचा डिफरन्स आहे. आणि त्या जर व्हॅल्यू आपण पुट केल्या त्या इक्वेशन मध्ये मग जे आपण बघितलं तर तिथं पोलवरची व्हॅल्यू काय येते? तर पोलवरची एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू येते 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि इक्वेटरवर जी ची व्हॅल्यू येते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जास्त काही डिफरन्स नाही, थोडासा डिफरन्स आहे. ठीक आहे. तर लक्षात आलं का? तर मला सांगा की प्रत्येक वेळेस जसं ऑब्जेक्ट प्लेस टू प्लेस चेंज होईल, म्हणजे इथं असेल किंवा इथं असेल तर इथे एक रेडियस कमी होईल, तर जसं ऑब्जेक्टची पोझिशन बदलेल
तशी रेडियसची पोझिशन, तशी रेडियसची व्हॅल्यू काय व्हायली, रेडियसची किंवा डिस्टन्सची व्हॅल्यू काय व्हायली, चेंज व्हायली. तर मग जसा जसा अर्थच्या सरफेसवर ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होईल तशी तशी acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. ते कळलं का आपल्याला आता की हे पहिलं टॉपिक कोणतं आहे आपलं, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थच्या सरफेसवर ऑब्जेक्ट कुठं असेल तर प्रत्येक जागेवर अर्थच्या सरफेसच्या प्रत्येक जागेवर acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सेम राहणार आहे का, नाही राहणार. कशामुळे राहणार नाही, कारण की अर्थच्या रोटेशनमुळे अर्थ एका साइडनं बंद झाली आणि एका साइडनं फ्लॅट झाली. तर मग त्याच्यामुळे अर्थची रेडियस काय व्हायली, चेंज व्हायली. रेडियस म्हणजे डिस्टन्स चेंज व्हायला, डिस्टन्स चेंज झालं तर व्हॅल्यू ऑफ acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा काय होईल, चेंज होईल. तर मग आपला पहिला फॅक्टर झाला चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. आणि याच्यामध्ये आपण बघितलं की अर्थचं जे ग्रॅव्हिटेशनल acceleration आहे त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू कुठं असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू असेल पोलवर आणि मिनिमम व्हॅल्यू कुठं असेल तर इक्वेटरवर. मॅक्झिमम व्हॅल्यू पोलवर कशामुळे, कारण तर पोलवर रेडियस सर्वात कमी असेल आणि मिनिमम व्हॅल्यू इक्वेटरवर कशामुळे, तर इक्वेटरवर रेडियसची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असेल. ठीक आहे, हा आपला पहिला फॅक्टर झाला चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. तुम्ही आपल्या नोट्स जे तुम्हाला मी दिलेले आहेत किंवा बुक मध्ये चेंज व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी पहिला फॅक्टर जे आहे चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, ते बुक मधलं वाचून बघा. तुम्हाला सगळं मी आता इथं कन्सेप्ट समजावून सांगितला, तुम्हाला लक्षात येईल आणि हेच तुम्हाला पेपर मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक बघू. तर आता आपला सेकंड पॉइंट ते म्हणजे कोणता, चेंज विथ द हाईट वाढल्यावर acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कशी वाढते. तर हाईट वाढते म्हणजे नेमकं काय वाढतं तुम्हाला पहिले. तर आपण काय कन्सिडर करू पहिले, अर्थची रेडियस काय, कॅपिटल आर, अर्थचं मास किती, कॅपिटल एम. ठीक आहे, तर आता आपण जे ऑब्जेक्ट कन्सिडर केले होते ते ऑब्जेक्ट कुठं कन्सिडर केले होते, तर आपण अर्थच्या सरफेसवर कन्सिडर केले होते. आणि अर्थच्या सरफेसवर जशी ऑब्जेक्टची पोझिशन बदलेल तशी व्हॅल्यू ऑफ जी कशी व्हॅरी होते हे बघितलं. त्यानंतर आता काय म्हणते, चेंज विथ द हाईट वाढल्यानंतर बघा, जर आपला ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसच्या वर असेल या हाईट, ठीक आहे, की ज्या ऑब्जेक्टचा मास किती आहे, स्मॉल एम आहे, त्याची हाईट किती आहे, तर तो अर्थच्या सरफेसच्या अबव हाईट h ला आहे. तर मग या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जी काय असेल, जी ची व्हॅल्यू किती येईल इथं, जी म्हणजे acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती येईल. तर ते कमी होईल, जास्त होईल, काय होईल ते बघायचं आपल्याला. बघा, मला सांगा हा ऑब्जेक्ट कुठे आहे, अर्थच्या सरफेसच्या वर. तर आपला फॉर्म्युला काय आहे जीचा, g इज इक्वल टू gm अपॉन r स्क्वेअर. तर बघा हे g चा फॉर्म्युला काय, g मला सांगा अर्थच्या वर कोणती लेयर आहे, अर्थ एअर. तर मग एअर मुळे मासवर काही इफेक्ट पडेल का, तर मासवर इफेक्ट पडणार नाही. ठीक आहे, एअरचं मास खूप कमी असते. तर मग मास सुद्धा अर्थ चेंज होईल का, तर अर्थचा मास चेंज होणार नाही. किंवा जेव्हा ऑब्जेक्ट अर्थच्या वर असेल, जेव्हा आपला ऑब्जेक्ट ऍट हाईट h ला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू ऑफ acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी काय करायचं आहे, इथं फाइंड करायचं आहे. तर मग डिवाइडेड बाय r स्क्वेअर म्हणजे काय, डिस्टन्स स्क्वेअर. तर मला सांगा हे अर्थ आणि हा ऑब्जेक्ट या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, इथपर्यंत r आणि इथपर्यंत h, म्हणजे हे काय झालं r प्लस h चा स्क्वेअर. ठीक आहे, तर मला सांगा पहिले आपण जेव्हा आपली व्हॅल्यू हे जेव्हा कॅपिटल आर ची व्हॅल्यू किती 6.4 × 10⁶ पुट केली होती आपण, त्यावेळेस आपली अर्थ ची ऑन द सरफेस ऑफ द अर्थ व्हॅल्यू किती आली होती, 9.8 मीटर/सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, हे कुठं ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आली होती. तर मला सांगा इथं रेडियस किंवा डिस्टन्स हे वाढायला की कमी व्हायला, डिस्टन्स दोन ऑब्जेक्ट मधलं तर वाढायला, कारण की r प्लस h आहे, हे डिस्टन्स काय व्हायला, वाढायला. तर मग मला सांगा जर समजा डिस्टन्स वाढत असेल तर व्हॅल्यू ऑफ जी कमी होईल की जास्त होईल, कमी होईल. कशामुळे कमी होईल, कारण की डिस्टन्स कसं आहे या g च्या व्हॅल्यूला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. लक्षात घ्या, आपण जसं अर्थच्या सरफेसच्या वर जाऊ तसं दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स काय होईल किंवा r ची रेडियस काय होईल, इन्क्रीज होईल. तर मग डिस्टन्स इन्क्रीज झालं तर व्हॅल्यू ऑफ g काय होईल, डिक्रीज होणार. कशामुळे डिक्रीज होणार, कारण की हे g इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर आहे. हे बघा g इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर आहे. म्हणजे जसं आपण अर्थच्या सरफेसच्या वर जाऊ तसं डिस्टन्स काय होईल, वाढेल. दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स काय होईल, वाढेल. आणि दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स जर वाढलं तर अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होईल, ग्रॅव्हिटेशनल acceleration काय होईल, कमी होईल. कशामुळे कमी होईल, कारण की डिस्टन्स आणि g हे जे r स्क्वेअर आणि g हे एकमेकाला काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे r ची व्हॅल्यू वाढली तर g कमी होणार, r ची व्हॅल्यू कमी झाली तर g ची व्हॅल्यू वाढणार. तर आपण अर्थच्या सरफेसच्या वर गेला तर डिस्टन्स काय होईल, वाढेल.
आणि डिस्टन्स वाढल्यामुळे जी ची व्हॅल्यू काय होईल, डिक्रीज होईल. सोपं आहे व्हेरिएशन विथ द हाईट. काय सांगितलं मी लक्षात घ्या की आपण इथं व्हेरिएशन विथ हाईट मध्ये आपण काय करणार आहोत, अर्थच्या सरफेसच्या वर जाणार आहोत. जसं जसं अर्थच्या सरफेसच्या बरोबर आपण जाऊ तसं तसं डिस्टन्स काय होईल, वाढत जाईल. आणि डिस्टन्स वाढलं तर व्हॅल्यू ऑफ जी काय होईल, कमी 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 होत जाईल. लक्षात आलं. तर मग ॲज वी गो हाय अबाउट द अर्थ सरफेस किंवा ॲज वी गो अबाउट द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. कशामुळे डिक्रीज होईल, बिकॉज द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज गोइंग टू बी इनक्रीज. त्या दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स जे आहे ते काय होईल, वाढेल. आणि डिस्टन्स वाढलं तर व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होते, कमी होते. कशामुळे, ते दोन्ही एकमेकाला काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. एकदम सोपं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा थर्ड टॉपिक आपला चेंज विथ द डेप्थ. चेंज विथ द डेप्थ. आता बघा, आता आपण अर्थच्या सरफेसच्या वर गेलो होतो, आता आपल्याला कुठे जायचं, अर्थच्या सरफेसच्या खाली जायचं. कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ, कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थ. ठीक आहे. आता आपण अर्थच्या सरफेसच्या कुठे गेलो होतो, वर. पहिले आपण अर्थच्या सरफेसवर होतो, पहिल्या पॉइंटला. तिथं आपण व्हॅल्यू ऑफ व्हेरिएशन ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ बघितलं. त्याच्यानंतर आपण व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू हाईट बघितलं. सेकंड टॉपिक अर्थच्या सरफेसच्या वर गेलो. आता आपल्याला कुठे जायचं, अर्थच्या सरफेसच्या खाली जायचं. तर बघा, आपण काय करूया की इथून इथपर्यंतचा डिस्टन्स किती आहे आपलं, बघा इथून तर इथपर्यंतचा डिस्टन्स आहे आपला रेडियस ऑफ अर्थ कॅपिटल आर. आता आपण कुठे चाललो, खाली चाललो म्हणजे या डी एवढ्या डेप्थला चाललो खाली. ठीक आहे. तर मग या सेंटर ऑफ अर्थ. ठीक आहे. तर मग मला सांगा, या ठिकाणी अर्थच्या सरफेसच्या खाली गेलो आपण तर अर्थची एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू वाढायला पाहिजे की कमी व्हायला पाहिजे. तर आता आपण बघितलं, जर आपण अर्थच्या सरफेसच्या वर गेलो, अर्थच्या सरफेसच्या काय गेलो, वर गेलो, तर व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू काय झाली, कमी झाली. तर मग आता आपण खाली गेल्यावर रेडियस काय व्हायली, इथं रेडियस काय व्हायली, अर्थची कमी व्हायली. तर मग रेडियस कमी झाल्यावर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. पण तसं होत नाही, तसं होत नाही. कशामुळे तसं होत नाही, लक्षात घ्या. जसं जसं आपण अर्थच्या सरफेसच्या खाली जाऊ, ठीक आहे, तशी तशी अर्थची रेडियस काय व्हायली, कमी व्हायली. किंवा डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट काय व्हायला, कमी व्हायला. तर मग मला सांगा, अर्थचं मास सुद्धा कमी होईल ना. ज्या प्रकारे रेडियस कमी व्हायली, तर रेडियस काय राहील आपली, आर मायनस डी एवढी रेडियस येईल. कोणतं, हे एवढं डिस्टन्स आर मधून डी गेलं तर एवढं किती राहील, आर मायनस डी. तर मग इथून आपण बघितलं, काय बघितलं की आपण अर्थच्या सरफेसच्या खाली आलो तर अर्थची रेडियस काय होईल, कमी होईल. तर मग रेडियस पहिले आपण अर्थच्या सरफेसवर हा मोठा आउटर स्क्वेअर कन्सिडर केला होता अर्थला. तर मग आता आपण अर्थच्या सरफेसच्या खाली गेल्यावर आपल्याला अर्थला पूर्ण अर्थ कन्सिडर करता येईल का, अर्थचा मास कॅपिटल एम कन्सिडर करता येईल का, नाही. अर्थचा मास कॅपिटल एम केव्हा असेल, जेव्हा आपण अर्थच्या सरफेसवर असेल तेव्हा असेल. पण अर्थच्या सरफेसच्या खाली गेल्यानंतर हे जे मास एम आहे ते एम मास पासून एम डॅश मास होईल. मास किती होईल, एम डॅश होईल अर्थच्या इनर स्क्वेअरचं. तर मग लक्षात घ्या की अर्थच्या सरफेसच्या खाली गेलो आपण तर अर्थची रेडियस काय होईल, आर मायनस डी चा स्क्वेअर. आर मायनस डी चा स्क्वेअर म्हणजे अर्थची रेडियस सुद्धा, रेडियस काय होईल, डिक्रीज होईल. अर्थची रेडियस काय होईल, डिक्रीज होईल. कशामुळे आपण अर्थच्या सरफेसच्या खाली चाललो. तर त्यावेळेसच अर्थचा मास एम राहिला का, तर नाही, एम डॅश व्हायला. तर एम डॅश व्हायला म्हणजे आउटर स्क्वेअरचा मास म्हणजे अर्थचा मास, आणि इनर स्फिअरचा मास म्हणजे या एम डॅश म्हणजे काय, तर इनर स्फिअरचा मास. ठीक आहे. तर मग इनर स्फिअरचा मास हे एम डॅशची व्हॅल्यू या कॅपिटल एम एवढी तर राहणारच नाही, राहील का, नाही. ठीक आहे. हे मोठा केक आहे, त्याच्यातून छोटा केक जर आपण बाहेर काढला तर मोठ्या केकचं मास आणि छोट्या केकचं मास कधी सेम असते का, नाही राहत. तसंच आपण अर्थच्या सरफेसच्या खाली चाललो तर मग अर्थचं मास सुद्धा काय व्हायला, डिक्रीज व्हायला. ठीक आहे. लक्षात आलं. अर्थच्या सरफेसच्या खाली गेल्यावर कोणत्या क्वांटिटीज व्हॅरी व्हायला, एक तर रेडियस व्हॅरी व्हायली, रेडियस काय व्हायली, डिक्रीज व्हायली. सेकंड थिंग, मास सुद्धा अर्थचा काय व्हायला, अर्थच्या सरफेसच्या खाली गेल्यामुळे डिक्रीज व्हायला. लक्षात आलं का, दोन फॅक्टर डिक्रीज व्हायला, ते म्हणजे कोणतं, मास आणि अर्थ. तर लक्षात घ्या, मला सांगा, रेडियस फक्त रेडियस डिक्रीज झाली असती तर व्हॅल्यू ऑफ जी काय झाली असती, वाढली असते. कोणतं, रेडियस सोबत कसं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे हे डिक्रीज तर ते इन्क्रीज. लक्षात घ्या, या फॅक्टरमुळे जी ची व्हॅल्यू काय होणार आहे, वाढणार आहे. आणि हा जो फॅक्टर आहे याला कसं प्रोपोर्शनल आहे, ते मासला जी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर हे डिक्रीज झालं सुद्धा, हे सुद्धा काय होईल, कमी होईल. म्हणजे या खालचा फॅक्टर वाढल्यामुळे जी ची व्हॅल्यू काय होणार आहे, खालच्या फॅक्टरमुळे इन्क्रीज होणार आहे. या वरचा फॅक्टर मास डिक्रीज झाल्यामुळे जी ची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. कशामुळे, तर ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे.
तर मग लक्षात घ्या, एका फॅक्टरमुळे, या फॅक्टरमुळे जी ची व्हॅल्यू काय व्हायली, इन्क्रीज व्हायली. एका दुसऱ्या मासच्या फॅक्टरमुळे जी ची व्हॅल्यू काय व्हायली, या खालच्या फॅक्टरमुळे जी ची व्हॅल्यू काय व्हायली, इन्क्रीज व्हायली. आणि या वरचा मासच्या फॅक्टरमुळे अर्थ ची व्हॅल्यू काय व्हायली, डिक्रीज व्हायली. तर मग नेमकी आता एका फॅक्टरमुळे acceleration due to gravity काय व्हायला, वाढायला. एका फॅक्टरमुळे acceleration due to gravity काय व्हायला, कमी व्हायला. तर मग इथं काय केलं, आपल्या बुकमध्ये काय सांगितलं की जर समजा आपण या दोन्ही फॅक्टरचा कंबाईन रिझल्ट घेतला, दोन्ही फॅक्टरचा काय घेतला, कंबाईन रिझल्ट, म्हणजे एकानं वाढायला एकानं कमी व्हायला, एकानं काय व्हायला, वाढायला आणि एकानं कमी व्हायला. लक्षात घ्या, आपण काय करायचं, एक आपल्याजवळ टँक आहे, ठीक आहे. एक जण काय करायला, पाणी भरायला आणि कशात, त्या टाक्यात, आणि एक जण काय करायला, त्या पाण्यातलं, त्या टाक्यातलं पाणी काढायला. तर मग त्या टाक्यातलं पाणी वाढायला की कमी होईल, हे कशावर डिपेंड करते, ते वाढणार म्हणजे ते पाणी त्याच्यातून काढणारं किती पाणी काढायला आणि टाकणारं पाणी किती टाकायला, या दोन गोष्टीवर डिपेंड करते. तसंच लक्षात घ्या, इथं हे जे डिक्रीज होणारी व्हॅल्यू आणि हे जे इन्क्रीज होणारी व्हॅल्यू किती आहे, याचा जर विचार केला तर असं लक्षात येते की या दोन्ही, हे जे डिक्रीज होणारा फॅक्टर आहे मासचा आणि इन्क्रीज होणारा फॅक्टर आहे, डिक्रीज होणारा दुसरा फॅक्टर आहे रेडियसचा, त्या दोघांचं जर समजा आपण कन्सिडरेशन केलं तर असं लक्षात आलं की जसं जसं आपण अर्थच्या सरफेसच्या खाली जाऊ तसं तसं व्हॅल्यू ऑफ जी काय होईल, तर व्हॅल्यू ऑफ जी काय होते, डिक्रीज होते. व्हॅल्यू ऑफ जी काय होते, डिक्रीज होते. तर मग इथं आपण कंबाईंड रिझल्ट कशाचा घेतला, मासचा पण घेतला आणि रेडियसचा पण घेतला. लक्षात आलं का. तर इथं काय कन्सिडर केलं आपण, तर आपण अर्थच्या एका काही डेप्थला आपण खाली गेलो, त्या ठिकाणी डेप्थला खाली गेल्यानंतर अर्थची रेडियस काय व्हायली, कमी व्हायली. त्याच्यानंतर अर्थचं मास सुद्धा काय व्हायलं, कमी व्हायलं. अर्थची रेडियस कमी व्हायली म्हणून अर्थचं ग्रॅव्हिटेशनल acceleration काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. आणि अर्थचं मास कमी झाल्यामुळे acceleration due to gravity ची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. तर मग एका फॅक्टरमुळे जी ची व्हॅल्यू वाढायली, या खालच्या फॅक्टरमुळे आणि वरच्या फॅक्टरमुळे जी ची व्हॅल्यू काय व्हायली, कमी व्हायली. या दोन्ही फॅक्टरला आपण कंबाईन विचार करून बघितलं तर असं लक्षात आलं की जसं जसं आपण अर्थच्या सरफेसच्या खाली खाली जाऊ तसं तसं व्हॅल्यू ऑफ जी काय होते, डिक्रीज होते. आणि जर आपण डेप्थला जाता आपण जर समजा सेंटरला गेलो, अर्थच्या सेंटरला गेलो, तर व्हॅल्यू ऑफ acceleration due to gravity किती असते, 0 असते. एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन आहे, ते क्वेश्चन कोणतं आहे की आपल्याला अर्थच्या सेंटरला व्हॅल्यू ऑफ acceleration due to gravity 0 काऊन आहे हे बघायचं आहे. तर त्याचा प्रूफ आहे, त्याचा प्रूफ 11th स्टँडर्डला आहे ऍक्च्युअली, पण तुमच्या बुकमध्ये ते क्वेश्चन आहे. तुम्ही ते क्वेश्चन तुम्हाला जेव्हा सॉल्व्ह कराल की नाही, तर तेव्हा ऍक्च्युअली मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये काय चेंजेस होते आणि मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते कसं, हे व्हॅल्यू 0 कशी घेते, तर ते आपल्याला बघायचं. त्याच्यामध्ये आपला फॉर्म्युला असा येणार आहे, GD = G × 1 - D/R. हे डेरिवेशन येते, ते डेरिवेशन आपण त्या एक्सरसाइजच्या क्वेश्चन मध्ये बघणारच आहोत, ठीक आहे. हे डेरिवेशन येते, तर डेरिवेशन D म्हणजे काय, आपण किती डेप्थला गेलो, तर मला सांगा हे डेरिवेशन आपलं येणार आहे. तर या डेरिवेशनला आपण डेप्थला गेलो, सेंटरला गेलो तर D ची व्हॅल्यू किती येईल, R एवढी. D ची व्हॅल्यू सेंटरला गेल्यावर किती येईल, R एवढी, ठीक आहे. D ला गेल्यावर सेंटरला गेल्यावर या D च्या जागेवर काय येईल, R येईल. R/R म्हणजे किती, 1. 1/1 म्हणजे 1. 1 - 1 किती, 0. 0 × G किती, 0. तर मग GD ची व्हॅल्यू म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल acceleration ची व्हॅल्यू ॲट द सेंटर किती येईल, 0 येईल. तर हे 0 अशी येते. तुम्हाला प्रूफ जे आहे ते तुम्हाला एक्सरसाइज मध्ये लिहून देईल. तर हे आपल्याला तिसरा पॉईंट कळला का, चेंज विथ द डेप्थ. डेप्थ म्हणजे काय अवघड नाही. तर डेप्थला काय कन्सिडर करायचं की आपण अर्थच्या सरफेसच्या खाली जाणार. अर्थच्या सरफेसच्या खाली गेलं तर 2 फॅक्टर कमी होतील. कोणते, मास पण कमी होईल आणि रेडियस पण कमी होईल. तर मग मला सांगा की मास कमी झालं तर व्हॅल्यू ऑफ acceleration due to gravity काय होते, कमी होते, कारण तर डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि रेडियस कमी झाली तर acceleration due to gravity काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. म्हणजे एका फॅक्टरमुळे अर्थचं ग्रॅव्हिटेशनल वाढायला आणि एका फॅक्टरमुळे काय व्हायला, कमी व्हायला. आणि त्या दोन्ही फॅक्टरचा जर कंबाईंड रिझल्ट आपण पकडला, घेतला, तर असं आपल्या लक्षात येते की जसं जसं आपण अर्थच्या सरफेसच्या खाली जाऊ तसं तसं व्हॅल्यू ऑफ acceleration due to gravity काय होते, कमी होते. म्हणजे लक्षात घ्या, पहिले बघितलं व्हॅरिएशन ऑन द सरफेस ऑफ द अर्थच्या सरफेसवर व्हॅल्यू ऑफ जी ची व्हॅरिएशन कसं होते ते बघितलं आपण, पोलर रेडियस आणि इक्वेटोरियल रेडियस घेऊन. त्याच्यानंतर चेंज विथ द हाईट पाहिलं की आपण जसं जसं अर्थच्या सरफेसच्या वरवर जाऊ तसं तसं रेडियस काय होईल, वाढेल. आणि रेडियस वाढली तर अर्थचं ग्रॅव्हिटेशनल acceleration काय होईल, कमी होईल. आणि आपण अर्थच्या सरफेसच्या खाली जाऊ,
डेप्थला जाऊ तर डेप्थला गेल्यावर सुद्धा काय होईल, अर्थचं ग्रॅव्हिटेशनल acceleration व्हॅल्यू डिक्रीज होईल. ठीक आहे, म्हणजे आपण अर्थच्या वर जरी गेलो तरी व्हॅल्यू acceleration टू ग्रॅव्हिटीची काय व्हायली, डिक्रीज व्हायली. आणि अर्थच्या सरफेसच्या खाली जरी गेलो तरी व्हॅल्यू ऑफ acceleration टू ग्रॅव्हिटी काय व्हायली, डिक्रीज व्हायली. हे लक्षात घ्या. असं म्हणू नका की वर गेल्यावर कमी व्हायली म्हणजे खाली गेल्यावर वाढेल, असं वर जरी गेलो अर्थ सरफेसच्या तरी व्हॅल्यू ऑफ acceleration टू ग्रॅव्हिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि अर्थच्या सरफेसच्या खाली जरी गेल्यावर सुद्धा काय होईल, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल acceleration ची व्हॅल्यू डिक्रीज व्हायली. आणि सेंटरला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल acceleration ची व्हॅल्यू किती असते, 0 असते. ठीक आहे, आता बाकी राहिलेला टॉपिक नेक्स्ट व्हिडिओमध्ये.